नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर आज की नाही आपण म्हणजे असं भाजी वगैरे पोळी भाजी खाऊन कंटाळा आलेला आहे ना, तर म्हटलं की घावणी बनवूया. आणि उद्या तशी संकष्टी आहे, तर मग ह्यांच्यासाठी खिचडी वगैरे बनवायची. तर म्हटलं ठीक आहे. आणि म्हणून मग मी आज असं काहीतरी वेगळं खावंसं वाटलं, म्हटलं चला काहीतरी लाईटलीच बनवावं. म्हणून मी बनवले आहेत घावणे, म्हणजे बनवायचे आहे. तर त्यासाठी जी काही तयारी केली, चला पाहूया आपण. तर हे पहा, इथे ना पीठ, तांदळाचं पीठ जे आहे ना, तर ते बनवून घेतलेलं आहे. आता हे कसं बनवलं, तर तांदूळ धुवून घेतले, त्यानंतर सुकवले आणि चांगले सुकवून घेतल्यानंतर ते दळून घेतलेत आणि मस्त असं बारीक. आता ह्यामध्ये मी मीठ घालणार आहे आणि 2 वाट्या तांदळाचं पीठ तर 4 वाट्या पाणी, असं हे प्रमाण अगदी सुंदर असं झालं आहे. आता ह्यामध्ये असं आत्ताच मी मिक्स केलं, ते हे आता भिजायला ठेवणार. तोपर्यंत आपण करून घेणार आहे. इथे आता ह्यांची चहा पाण्याची भांडी होती, म्हणजे कॉफीच बनवून दिली होती आणि हांड्यामध्ये पाणी संपलेलं आहे, तर हा घासायचा, त्यानंतर तो भरून ठेवायचा. ही कामं करून घ्यायची. आता त्याचबरोबर काय केलं आहे पहा, इथे मी चटणी बनवली अशी. तर आता पहा, ह्यांनी कोथिंबीर आणली या ठिकाणी, तर ते थोडी लेट आणली, तर त्याच्या अगोदर ही चटणी बनवली होती मी. तर आता ही चटणी कशी बनवली, तर याला की नाही खोबरं, थोडेसे शेंगदाणे घेतले, बाकी काय नाही, लसूण, मिरची ही आणि कोथिंबीर असं वाटून घेतलं. त्यानंतर मीठ वगैरे घालून मस्त अशी फोडणी दिली आणि कढीपत्ता देखील मी त्या वाटणातच घातलेला आहे, त्यामुळं तो बारीक होऊन गेला. आणि ह्याला जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि अप्रतिम अशी चव झालेली आहे. थोडी अगोदर ते मी का केली की मिठाचं प्रमाण चेक करण्यासाठी. आणि आता ही कोथिंबीर आहे, आता हे ह्यांनी आणलेली, आता ही निवडायची आणि धुवून ठेवायची. मग ही सकाळी बॉक्समध्ये भरून ठेवून द्यायची. म्हणजे हा डेलीचा आता तुम्हाला माहिती झालेले आहे पाहून की माझं हे भाजीपाला वगैरे धुण्याची कामं असतात. तर ह्यांनी आता काय आणलं, कढीपत्ता, हिरवा घेवडा, त्यानंतर भेंडी, लाल माठ अशा भाज्या आणलेल्या आहेत. आणि गुरुवार आहे, तसं मला पिठलं भाकरी खावंसं वाटलं होतं, पण बऱ्यापैकी गुरुवारी असं म्हणजे गजानन महाराजांचं पण असतो ना प्रसाद, पिठलं भाकरी वगैरे, तर मला असं वाटत होतं पिठलं भाकरी बनवावं. पण उद्या चतुर्थी आणि नंतर मग म्हटलं की चला त्यापेक्षा आपण घावणे बनवूया. मग हे पटकन ते तांदूळ वगैरे ठेवलेच होते, म्हणजे सुकून वगैरे, मग लगेच बारीक करून घेतले. तर आज जरा साडीच घातलेली आहे अशी छानशी. तर साडी नेसण्यामागचं कारण सांगायचं तर विषय काय होतोय की आपण साड्या खरेदी करतोय, पण त्या नेसल्या जात नाही आहेत ना आपण डेली. तर ते ठीक आहे, उन्हाळा होता ना, कडक उन्हाळा होता ना, त्यावेळी अक्षरशः ना टी शर्टसुद्धा नको वाटत होते घालायला, कारण टी शर्टने पण फार गरम होतं, जाड कपडे असतं ना, त्यामुळं बऱ्यापैकी मी गाऊनवरच म्हणजे एकदम कॉटनचे गाऊन यूज केले. आणि आता ही साडी एकदम अगदी डेली वेअरमधली आहे पहा. तर ती नेसली आज दिवसभर. आणि असंच जरासे बायका वगैरे आलेले होत्या थोडंसं, कारण आज पावसामुळे जरा निवांत होते इकडच्या. तर मग ते आले होते दुपारी 3 वाजता, जरा तासभर त्यांच्यासोबत गप्पा झाल्या. आणि नंतर मग मी जे पहा, मी तुम्हाला साडी बहुतेक कदाचित मी दाखवलेलं आहे आज व्लॉगमध्ये. माझ्या एका क्लायंटच्या तिकडे गेलेलो, त्यावेळी त्यांनी नेसवलेली साडी मस्त कॉटनमध्ये, लिनन कॉटन आहे, आणि ती मी फॉल पिको करून ठेवलेली आहे. तर ते कामं झाली. आता दुसरी जी मला धोंड्याच्या महिन्यात दिलेली होती ती मैत्रिणींनी, जिने आमचं म्हणजे अधिक मास साजरा केला, तर ते सुद्धा फॉल लावायचं काम चाललेलं आहे. तर म्हणजे इथं ठेवलं आहे काढून मी, पण आता काय करायचं, ह्याला फॉल लावून घेणार. आता घावणे वगैरे खाणार थोडे आणि लगेच ते काम करायला घेणार आहे फॉल पिको करून. आणि मग थोडं पावसामुळे काय होतंय, चालायला वगैरे जाते, पण पाऊस येतोय ना, तर मग चिकचिक एवढी झाली. आणि त्यात काय झालंय की तापामुळे ना जे नाकातले फोड आले होते ते गेले, आणि आता जिभेला फोड आले.
असे एवढे सलतात आहे ना आज तर, म्हणजे ती तापाची जी उष्णता आहे ती पूर्ण बाहेर पडते. तर आता जिभेला फोड आले आणि ते सुद्धा डोळ्याला ना ती स्किन ही झाली. म्हणजे असं काहीतरी प्रॉब्लेम चालू आहेतच. आणि कसं आहे ना की बिना प्रॉब्लेमचा माणूस नाहीच या जगामध्ये तसं म्हटलं तर. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि व्लॉगला अगदी संध्याकाळी सुरुवात केली, कारण सकाळी काही होती. तर सकाळी काय बनवलेलं मी टिफिनला पहा, काळ्या घेवड्याची आमटी बनवलेली, कारण काळा घेवडा मी भिजवलं होतं. त्यानंतर मटकीला देखील मोड आणून ठेवलेत, मटकी भिजवलेली, काळा घेवडा भिजवलेला. आता मटकी कशी भिजवायची वगैरे सगळं मी तुम्हाला पहिल्याच व्लॉगमध्ये एका मागच्या मी सांगितलेलं आहे. त्याच प्रमाणात मी तसंच गरम पाण्यात भिजवून त्याच्यानंतर आता ते मोड उगवायचं म्हणजे आणलेले, तर ते त्यातच मी ठेवले. तर एवढे छान मोड आलेत ना. आणि विशेष की मला एक माझी फ्रेंड आहे, ती सांगत होती की अगं मी मटकी भिजवली, पण ह्या वातावरणामुळे की नाही त्याला मोडच येत नाही आहे, 2 दिवस झालं. तर पहा मी कालच भिजवली, ती रात्री काढलीच नाही, म्हणजे रात्रीच भिजवली आणि ती एकदम तासाभरात छान अशी फुलली. आणि तरी मी ती ठेवली, म्हणजे पाण्यातच ठेवली, गरम पाण्यातच. आणि ते ठेवून दिली, म्हणजे सकाळी मी पाण्यातून काढली आणि ते ठेवली दुपारपर्यंत फार मोड आलेत. असं पण आहे. तर दोन्ही गोष्टी होत होत्या, एक तर मिसळ किंवा पिठलं भाकरी. पण नंतर असं विचार केला की मला पण जसं पावसाचं वातावरण झालं ना, तसं काही 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 वेगवेगळे पदार्थ खाऊ वाटलेले आहेत. तर म्हटलं चला. आणि ह्यांना देखील, हे कधी पिठलं खात नाहीत आणि असं झालं की ह्यांना सुद्धा पिठलं खायचं होतं. तर हे मला म्हणतच होते, कालच म्हणत होते पिठलं भाकरी. तर म्हटलं बघूया, आपण करूया आता स्पेशल असं एक दिवस छानसं करूया म्हटलं पिठलं भाकरी. आता पिठल्यावर केलं ना तर त्यावर कुरडई पाहिजे आणि मस्त कांदा ठेचा, असं सगळ्या गोष्टी पाहिजे, तरच त्याची मजा आहे. परिपूर्ण म्हणजे आपण असं जर करायचं म्हटलं तर. आणि सगळं झाल्यानंतर गरम गरम पिठलं असं. आणि तर अशा पद्धतीने म्हटलं करूया. ह्यांनाही काय एवढं संध्याकाळी जेवण जास्त करत नाहीत. प्लस काळ्या घेवड्याची आमटी होती, ती खूप आवडली त्यांना. दुसरी गोष्ट, काल होती भेंडी केलेली, ती भेंडीची ते आजही आठवण काढत होते, भेंडी केली, भेंडी केली. भेंडी खूप सुंदर झाली म्हणे. आणि भेंडीची रेसिपी कदाचित मी शेअर केली की नाही आठवत नाही, पण मी चेक करेन केली की नाही. पण वेगवेगळ्या पद्धतीने भेंडी केली ना नक्कीच, फक्त एकाच पद्धतीने करून नाही होत. आणि ह्यांना भेंडी आवडायची नाही, पण ते इतक्या आवडीने खातात आणि खूप वेळा तारीफ करतात ते त्या भेंडीची. तर मला पण आश्चर्य वाटतं ह्यांचं, खेकाच आहे, भेंडीची तारीफ करायला लागली. आणि पर्सनली जर सांगायचं झालं तर मला भेंडी खूप आवडते, खूप. म्हणजे मी रोज भेंडी खायची म्हटलं तरी खाऊ शकते, वेगवेगळ्या पद्धतीने बनवून. अशा पद्धतीने आहे. आणि डाळ कांदा आहे की ना, डाळ कांदा ह्यांना आवडायचा नाही. आत्ता मी डाळ कांदा जो बनवते तो फार आवडतो. म्हणजे हरभऱ्याची डाळ संध्याकाळीच भिजवते, जर ह्यांना डब्याला द्यायचं असेल तर. आणि सकाळी जर डाळ 1 वाटी असेल तर 2 वाट्या तुम्ही कांदा चिरायचा आणि त्याचं प्रमाण. आणि कांदा वगैरे परतून झाला, मसाला घातला की डाळ टाकायची. डाळ झाली, भिजलेली असते, त्यामुळे थोडंसं हे नाही, थोडंसं पाणी घातलं की ती शिजून होती. आणि त्यावर अगदी शेंगदाण्याचा कूट थोडा, झालं मीठ वगैरे, कोथिंबीर, ओके. इतकं छान लागतं ना ते. आणि थोडंसं असं ना एकदम कोरडं कोरडं पण होत नाही. आणि हे तर ह्यांना एवढा आवडायला लागला आहे तो पण डाळ कांदा. अशा प्रकारचे काही काही रेसिपी आहेत की त्या आवडतात ते. आणि मजा येते मग बनवायला, की बाबा चला समोरच्याला आवडते तर आपण काहीतरी बनवतोय, तर असंही आहे. तर चला आता आपण घावणे बनवूया. तर पहिला झालाय ना हा, तर तो एकदमच हे झाला. आणि इकडे पण ठेवलंय पॅन आणि त्यामध्ये पण केलाय. तर हा पहा असं झालेला आहे, हा घावणे पहा अशा पद्धतीत झालेत. आणि हा जो गॅस आहे ना तो फारच मोठा आहे, त्यामुळे मी इकडे ते थोडेसे ते करपलेत. घावण्याचा तवा वेगळा राहतो ना, तर मग ते अशा पद्धतीत झाले, पण चांगले झाले.
इकडे पहा. आता ह्याचा गॅस जरा मोठा करूया कारण हा चांगला शिजलेला आहे. काय झालं, पॅन आहे ना हे त्यामुळे, आणि दोन्ही बाजूला पण मी करून घेतले. मला बघावं तर दोन्हीमध्ये कसे येत आहे. पहिला ट्राय ह्यामध्ये पहिल्यांदाच करते हे असे. आणि हे पहा किती छान झालेत. वाव, खरंच खूप छान झालेत असे. आणि एवढे सगळे केले ना मी ना, ते सक्सेस झाली तर माझी. तर एवढं अमेझिंग टेस्ट झाली ना, टेस्ट केली ना मी, तर इतकी छान झाली ना. कळलं, एवढी मेहनत घेतली मी त्यासाठी, पण एवढे छान चव झाली ना. यांना देखील आवडणार 100%, कारण यांना एवढा टेस्टी पदार्थ झालाय ना खरंच. खूप छान. तांदूळ धुवून घेतले ना तर ते स्वच्छ होतात ना छान असं. तर मी ह्या सुंदर अशा घावण्याचा आणि चटणीचा असा छान आनंद घेते. तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, आणि तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चला भेटूया पुढे.